न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने आयोजित केलेला श्रीराम नवमी उत्सव शनिवार दिनांक 5 एप्रिल ते सोमवार दिनांक 7 एप्रिल या कालावधीत संपन्न झाला। या उत्सव कालावधीत एकूण रुपये 4,26,07,182 इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। यामध्ये रोख स्वरूपात रुपये 1,67,89,078 दक्षिणापेटीत देणगी प्राप्त झाली असून देणगी काउंटरवर 79,38,830 रुपये, PRO सशुल्क 5 देणगी 47,16,800 रुपये, ऑनलाईन चेक, DD, मनी ऑर्डर, डेबिट, क्रेडिट कार्ड, UPI द्वारे 1,20,15,214, सोने 83.300 ग्रॅम, रक्कम रुपये 6,15,782, चांदी 2,030.400 ग्रॅम, रक्कम रुपये 1,31,478 यांचा समावेश आहे। श्रीरामनवमी उत्सव कालावधीत साधारणतः 2.5 लाखाहून अधिक साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला आहे। उत्सव कालावधीमध्ये श्री साई प्रसादालयाद्वारे सुमारे 1,61,529 साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला, तर दर्शन रांगेत 1,76,200 भक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे वाटप करण्यात आले। या कालावधीत 3,83,074 लाडू प्रसाद पाकिटांची विक्री झाली असून त्या माध्यमातून 72,61,480 रुपये प्राप्त झालेत। उत्सव काळात हजारो साई भक्तांनी संस्थानच्या साई प्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्त निवासस्थान, द्वारावती निवासस्थान, साई आश्रम भक्त निवास आणि साई धर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरिता उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतला आहे। तसेच साई धर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्या पालख्यांमधील पदयात्री साई भक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी यावेळी बोलताना सांगितले। ओम साईराम। श्री साईबाबांनी त्यांच्या हयातीमध्ये 1911 पासून शिर्डी येथे श्रीरामनवमी उत्सव सुरू केला होता। चालू वर्षी हा आपला 114वा श्रीरामनवमी उत्सव या शिर्डीमध्ये संपन्न झालेला आहे। हा उत्सव 3 दिवस चालतो। यावर्षी 5 एप्रिल ते 7 एप्रिल हा उत्सवाचा कालावधी होता। या उत्सवाच्या कालावधीमध्ये साधारणतः 2.5 लाखापेक्षा जास्त साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि जेव्हा भक्त दर्शनाकरता येतो तेव्हा त्यांनी साईबाबांना भरभरून दान पण केलेलं आहे। या 3 दिवसामध्ये जे आपल्याकडे दान प्राप्त झालं त्याची आज मोजदाद केलेली आहे। या मोजणीअंती जवळपास 4,26,07,182 एवढी देणगी ह्या 3 दिवसामध्ये प्राप्त झालेली आहे। या देणगीचा आपण तपशील बघितला तर यामध्ये 1,67,89,078 एवढी रक्कम दक्षिणापेटीमध्ये प्राप्त झालेली आहे। देणगी काउंटर जे संस्थांमध्ये आहे त्याच्यामध्ये 79,38,830 रुपये प्राप्त झालेले आहेत। आपल्याकडे आरती पासेस आणि दर्शन पासेसच्या माध्यमातून 47,16,800 एवढी रक्कम प्राप्त झालेली आहे। काही लोकांनी ऑनलाईन पण देणगी दिलेली आहे, काहींनी चेकनी दिली, मनी ऑर्डर पण केली आहे। याच्या माध्यमातून 1,24,15,214 एवढी रक्कम प्राप्त झालेली आहे। काही भक्तांनी सोने पण दान केलेलं आहे। हे सोने जवळपास 83 ग्राम एवढे सोने देणगी स्वरूपामध्ये प्राप्त झालेले आहेत। या सोन्याची आपण किंमत बघितली तर ती 6,15,782 एवढी होते। काही भक्तांनी चांदी पण दान केलेली आहे। 2,030 ग्राम एवढी चांदी या दान स्वरूपात प्राप्त झालेली आहे। चांदीची किंमत बघितली तर ते 1,31,478 रुपये एवढी होते। या साई भक्तांनी जे साई भक्त दर्शनाकरता आले त्या साई भक्तांच्या आपण भोजनाची पण व्यवस्था केली होती। या उत्सव कालावधीमध्ये जवळपास साई प्रसादालयामध्ये 1,61,529 एवढ्या साई भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतलेला आहे। जे भक्त दर्शनाकरता आले त्यांना आपण बुंदीचं पाकिट हे त्यांना प्रसाद म्हणून देत असतो। या कालावधीमध्ये 1,76,200 एवढ्या भक्तांना बुंदी प्रसादाचं वाटप केलेले आहे।
काही साई भक्तांनी जे लाडूचे पाकिट असतात ते पण घेतलेले आहेत. एकूण या उत्सव कालावधीमध्ये 3,63,074 एवढी लाडू पाकिटांची विक्री झालेली आहे. या लाडू पॅकेट विक्रीच्या माध्यमातून संस्थानला 72,61,000 रुपये पास झालेले आहेत. जेवढे काही साई भक्त आपल्या शिर्डीमध्ये आले या सर्व साई भक्तांची आपण राहण्याची व्यवस्था केली होती. संस्थानचे 5 जे निवासस्थान आहेत त्यामध्ये साईप्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्त निवास, देवळावरती निवासस्थान, साई आश्रम भक्त निवास आणि साई धर्मशाळा या ठिकाणी साई भक्तांनी निवास व्यवस्थेचाही लाभ घेतलेला आहे. उत्सव कालावधीमध्ये जास्त गर्दीची अपेक्षा धरून आपण साई भक्ताकरता मंडपाची पण व्यवस्था केली होती. बऱ्याचशा साई भक्तांनी या मंडपामध्ये निवास व्यवस्थेचा लाभ घेतलेला आहे. एकूणच या उत्सव कालावधीमध्ये साई भक्तांनी मोठ्या प्रमाणात शिर्डीमध्ये येऊन साईबाबांचे आशीर्वाद प्राप्त केलेले आहेत. न्यूज सुपरवनसाठी राजेंद्र दुंबळे, शिर्डी.